भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष तथा बदलापूर विधानसभेचे लाडके आमदार, शहराचे माजी आमदार आदरणीय कैलासजी गोरंट्याल, भारतीय जनता पार्टीचे महानगराचे जिल्ह्याचे अध्यक्ष ऋषी शूटिंग अरे गौरव अण्णा गौरव गौरव आता हे नगरपालिका महानगरपालिका पण बसतोय, पण आता आपल्याला काम करायचं महापौर असेल आणि आपल्याला 5 वर्ष चांगल्या प्रकारे जालना शहर विकासासाठी काम करायचं आहे. आणि आज जे महापौरसाठी शिवसेना असेल, MIM असेल, काँग्रेस असेल, त्यांनी जे बिनविरोध आम्हाला या प्रक्रियेला विरोध केला त्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार व्यक्त ये तो सिर्फ झांकी है, ये तो सिर्फ झांकी है। नोटिकर जी आगे बढ़ो, ऊंचे गोरंट्याल जी आगे बढ़ो। अनेक प्रश्न आहेत, ते प्रश्न सोडवण्याची जबाबदारी तुमच्या सगळ्यांवर नगरसेवकाचा येऊन पडलेली आहे. मग पाणी असेल, रस्ते असेल, वीज असेल, आरोग्य असेल, स्वच्छता असेल, असे अनेक प्रश्न आपल्या शहरामध्ये आहेत आणि ते आपल्याला प्रामुख्याने सोडवायचे. आता ते सोडवण्यासाठी पूर्णपणे आम्ही सगळे तुमच्या सोबत आहे, सरकार तुमच्या सोबत आहे आणि त्यामुळे जबाबदारीनं आपल्याला त्या सगळ्या गोष्टी प्राधान्य देणं. आता तुम्ही पदावर बसले, काही सत्कार समारंभ करून घ्या. नगरसेवकांनी आणि महापौरांनी एक बैठक घ्या. सगळ्या शहराचा एकदा फेरफटका मारा. ज्या गोष्टी करण्यासारख्या आहेत त्याच्या नोंदी करा आणि नोंदी करून काय करता येईल ते तुमच्या लेवलला तुम्ही करा. जे तुमच्या शिवाय करायची गरज आहे ते आम्हाला सांगा. पण या जालना जिल्ह्याला जालना फर्स्ट अशा प्रकारची एक लाईन आपल्याला करायला. बरेच नगरसेवक आता आपल्यामध्ये जुने निवडून आले, बरेच नगरसेवक नवीन निवडून आले. जुन्याचा अनुभव लक्षात घ्या, नवीनला शिकण्याची कोशिश करा. आपलं शहर हे आता नव्यानं महापालिका झालेलं आहे. मोठ्या प्रमाणावर थकबाकी आहे. आपलं उत्पन्न वाढवण्याची गरज आहे. केवळ सरकार आम्हाला काहीतरी पैसा देईल त्यातून आम्ही काही करू. सरकार तर पैसा देईलच, पण स्वतःचं जे काही उत्पन्न असेल ते उत्पन्नाचे जे स्रोत आहेत ते स्रोत तुम्हाला बळकट करावं लागतील. मग ते कोणी असो समोर, तरच आपली महापालिका चांगली चालू शकत. मागचा काळ कठीण काळ होता. 4-5 वर्ष वीज मिळत नव्हती. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्राधान्य नव्हता. मला असं वाटतं की पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऑलरेडी सुटलेला आहे, विजेचा प्रश्न ऑलरेडी सुटलेला आहे. फक्त सुटलेले प्रश्न अजून पूर्णत्वाला यायची बाकी आहे. आणि ज्या काही गोष्टी त्यासाठी करायच्या त्या गोष्टी सर्वप्रथम कराव्या लागतील. जालना शहराला पाणी पैठून आपण आणलेलं आहे. त्याच्यासाठी ज्या काही कमी होत्या त्या गोष्टीची पूर्तताही आपण केली आहे. घाणीवाडी तलावातून नवीन सगळी यंत्रणा आपण घेतोय आणि त्यामुळं आज तुम्हाला फार मार्गदर्शन करायची गरज नाही. किंवा गरज पडतो आम्ही एकत्र बसून करू. आज फक्त आम्ही सगळे म्हणून जालनेकरांचे आभार व्यक्त करतो की तुम्ही आमच्यावर जी जबाबदारी दिली ती समर्थपणे पार पाडून तुमच्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही तेवढं आमच्या सर्व नेत्यांच्या आणि नगरसेवकांच्या वतीनं मी आश्वासन देतो आणि माझी दोषी